नमस्कार मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरलेले फॉर्म अप्रूव्ह झाले आहे तरी पण तुम्हाला पैसे आले नाही तर काही अडचण नाही, त्याचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केलेले आहे। चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तुम्ही मोबाईलमध्ये जा, गूगल ब्राउझर ओपन करा, त्याच्यामध्ये टाइप करा NPCI आणि पहिल्याच पोर्टलवरती तुम्ही क्लिक करा, असा पेज तुमच्या पुढे ओपन होईल। त्याच्यानंतर कंझ्युमर याच्यावरती क्लिक करा, तेथे भारत आधार सीडिंग एनेबल असं दाखवेल, तेथे क्लिक करा। हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल। हा असा प्रकारचा पेज ओपन होईल। रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरला आहे जो गेट आधार मॅप्ड स्टेटस, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर असा पेज पुन्हा ओपन होईल। येथे तुम्ही तुमचा दिलेला जो आधार नंबर आहे ते एंटर करा आणि दिलेला कॅप्चा कोड येथे फिलअप करून घ्या। येथे दिलेला कॅप्चा कोड फिलअप करून चेक स्टेटसवरती क्लिक करा। जो नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती 6 अंकी OTP नंबर येईल, तो 6 अंकी OTP कोड येथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा हा असा पेज ओपन होईल। तुमचा आधार कार्डचं सगळं स्टेटस याप्रमाणे असणं गरजेचं आहे। इथे आधार नंबर दिसेल, इथं मॅपिंग स्टेटस बघा, मॅपिंग स्टेटस हे गरजेचं आहे। इथे एनेबल फॉर DBT असणं गरजेचं आहे। असे असेल तरच तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये मिळतील। तर याच्या NPCI मध्ये तुमचे जे पैसे आहेत ते याच बँकेमध्ये इथे भेटतील। जर तिथे पुढे वरती एनेबल फॉर DBT असेल तर याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे भेटतील। जर एनेबल नसेल तर तुम्ही काही प्रोसेस करत बसू नका। एक सर्वात सोपा उपाय तुम्हाला सांगतो, पोस्ट बँकेमध्ये जावा, तिथे डिजिटल पोस्ट बँकिंग तुम्ही अकाउंट काढून घ्या। तो एका दिवसात तुमचा अकाउंट निघेल आणि आधार कार्डही एका दिवसात तुमचं येथे लिंक होईल। आणि पुन्हा हे तुम्ही चेक करण्यासाठी ह्याच NPCI वरती येऊन मॅपिंग स्टेटस हे चेक करा। येथून तुम्ही बँक नेम देखील येथे चेक करू शकता, तेथे तुमचं पोस्ट बँकेचं नाव दिसेल। तर तुमचे राहिलेले पैसे किंवा ज्यांचे पैसे नाही आले त्यांचे पैसे तुम्हाला लगेच याच्यामधून भेटून जाईल। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसाठी, तोपर्यंत नमस्कार, टेक केअर।